महाराष्ट्रातलं मंत्रिपद महाराष्ट्रातच देतील ना, दादा आहेत, सगळेच जण आहेत. तिथं तो जो विचार होईल तो मान्य. आपण पाहतोय दिल्लीतल्या प्रफुल्ल पटेल यांच्या घरी दोन महत्त्वाचे नेते पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हिरामन खोसकर आणि स्वतः विधानसभेचे माजी उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ देखील आहेत. सर, पहिली प्रतिक्रिया दिल्लीत दाखल झालाय, मंत्रिपदाच्या हालचालींना आता सुरुवात झाली. नाही, दिल्लीत मंत्रिपदासाठीच माणूस येतो असं काही नाही. दिल्ली हे देशाचं प्रमुख ठिकाण आहे. आलो, आता सेशन चालू आहे. नव्या खासदारांना भेटून, नव्या मंत्र्यांना भेटून, मतदारसंघातलं काही, जिल्ह्यातलं काही, अशा पद्धतीनं आलोय. परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 2-3 दिवसांपासून सातत्यानं तुमची एक इच्छा लपून राहिलेली नाहीये की मंत्रिपदासंदर्भातली, असे आम्हाला माहिती मिळते. आदिवासी विकास मंत्र्यांसाठी नरहरी झिरवाळ आग्रही आहेत. मागच्या काळात तुम्ही मोठी आंदोलनं केली यासाठी. नाही, आदिवासी विकास मंत्री जे वाटाघाटीनं जे होईल, माझी इच्छा असणं काही वावगं नाही. इच्छा आहे, काय देतील तेवरची महायुतीचं जे काय असेल ठरलेलं, त्या पद्धतीनं इच्छा व्यक्त करणं माझं काम आहे. निवडणुकीच्या तोंडावर तुमच्या घरासमोर 10 दिवस आंदोलनं झाली होती, लोकांचा विषय सुटत नव्हता, विद्यार्थी नाराज होते. या सगळ्या विषयांच्या अनुषंगानं आदिवासी विकास मंत्रिपद मिळालं तर काय मग? नाही, तसं म्हणून मी तर असं ठराविक एखादं का आदिवासी विकासच काम करायचं असेल तर कुठलंही खातं मिळालं तरी माणूस सगळ्या ठिकाणी काम करू शकतो. राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा झाली? नाही, आता फक्त जाऊन चहा वगैरे घेऊन आलोय. दुपारी कोण हां दुपारी जाणार आहे परत मी पार्टी कार्यालयात. मी त्यावेळेला बघतो. सर्व वरिष्ठ नेते अमित शहांना भेटायला जातात असं माहिती मिळते. त्या शिष्टमंडळात आपण आहात का? आपण देखील जाणार? नाही, शक्यता कमी आहे. मी जाणार नाही त्यांच्याबरोबर, कारण ते वरिष्ठ नेते आहेत, ते जातील. आपण आपलं मात्र मंत्रिपद घेतल्याशिवाय महाराष्ट्रात जायचं नाही, तसं म्हणून नाही आलो. महाराष्ट्रातलं मंत्रिपद महाराष्ट्रातच देतील ना, दादा आहेत, सगळेच जण आहेत. तिथं तो जो विचार होईल तो मान्य. काय विषय काय दिल्लीत माझं मी सांगितलं का माझे 1-2-3 कामं आहेत महत्त्वाची. का पाण्याचा जो काही इश्यू आहे, तुमच्या नदीजोड प्रकल्प असतील, एकदरा माझ्या मतदारसंघात आहे, त्याविषयीचा थोडीशी चर्चा करायची आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.